सो आपण भगवंताला पुजतो आणि किरवंताला धूड काढतो. सो ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, कसं पाहतो? नाही, हे बघ, ते कसं आहे माहिती आहे ना, की समाजातल्या आता खरंच परत असंच आहे की रूढी परंपरा आहे की म्हणजे बरेचदा असं ऐकून आहे किंवा माहिती आहे की कुठल्याही चांगल्या सत्कार्य वगैरे काय असेल किंवा काही चांगली पूजा असेल तिथे या लोकांना बोलवलं जातं. एक्झॅक्टली. पण त्याच घरामध्ये जर काही वाईट घडलं तर पहिल्यांदा याचं दाव म्हणजे एरवी तुमच्या घराच्या खिडकीवर कावळा बसला तर तुम्ही त्याला उडून देता, पण पिंडाला कावळा शिवायला पाहिजे म्हणून त्याची मनधरणी करता, पार अगदी हातापाय पडता. हा फरक आहे साहिल. समजुतीचा आणि आपल्याकडच्या एकंदरीत जगण्याचे जे पहिल्यापासून जे आलेलं आहे ना की हे असं नको, हे तसं पाहिजे, त्यातनं हे साहिल, प्रश्न असा होता तुम्हाला, प्रश्न असा होता तुम्ही या पिक्चरमध्ये ॲक्च्युअल हॉस्पिटल यूज केलं आहे आणि त्यात इव्हन तुम्ही स्मशानभूमीवर यूज केलं आहे, त्याबद्दल काय तुम्ही सांगाल का? वेगळंच बघायला. मी याआधी बरेचसे शॉर्ट फिल्म्स केले, जसे मोस्टली डिरेक्टर्स होतात तिकडून आम्ही स्टेप बाय स्टेप चढतो. जितकेही कामं किंवा जेही फिल्म्स ज्या मी केल्या आहेत त्या मोस्टली मी लाईव्ह लोकेशन प्रेफर करतो. लाईव्ह लोकेशनचं कारण हे, आम्ही जसं पोलीस स्टेशन आहे ते आम्हाला एक सेट घ्यायला लागला, कारण पोलीस स्टेशनला अलाउड नाही आहे. जर ते अलाउड असतं तर नक्की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा शूट केलं असतं. पण हॉस्पिटल किंवा स्मशानाच्या पलीकडे सांगितलं तर जी चिता आहे ती सुद्धा एक लाईव्ह चिता आहे. असं नाही आहे की आपण एक सेट तिकडे मांडले. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, त्यावर झोपलेला माणूस सुद्धा खरा आहे, कारण ती फिल्मची नीड आहे. तुम्हाला जर त्याचा रिअलिझम बघायचं आहे तर ते माझ्या दृष्टीने, लोकांचे पर्स्पेक्टिव्ह आहे, माझ्या दृष्टीने जेवढं रिअल तुम्ही दाखवू शकता. जसं सर ते हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून चालत आहेत, त्यांना एक कॅरेक्टरसाठी जी एस्टॅब्लिशमेंट आहे, बाजूने बघणारे लोक माझ्यासमोर जेव्हा सर मास्कमधनं चालत होते त्यांना डॉक्टर साहेब आत या, त्यांना कारण मास्कमध्ये कळत नाही अशोक सराफ आहेत आतमध्ये, त्यांना वाटतं डॉक्टर फिरतोय एप्रन घालून. तर हा जो एक त्याचा एक एलिमेंट आपण म्हणतो ना, ही जी एक दुनिया असते फिल्म बनवताना, ती त्यांना तशी वाटली पाहिजे. जर एक किरवंत स्मशानात बसले आणि ते मंत्रोच्चार म्हणतायत, मोठी गोष्ट ही आहे की त्यांनी ते मंत्रोच्चार पाठ केले होते, जे आम्हाला सुद्धा माहीत नव्हते. त्यांनी जसं त्यांनी मगाशी गुरुजींचं नाव सांगितलं त्यांच्याकडनं घेऊन, कारण हे दोन्ही चांगल्या विधींचे मंत्रोच्चार वेगळे, ह्या अशा दुर्दैवी सिच्युएशनचे वेगळे, हे त्यांनी स्टडी केले. तर त्यांना स्मशानामध्ये असताना तो त्या कॅरेक्टरमध्ये येणं, हे जे आपण म्हणतो की उगाच येऊन काहीतरी 4 ओळी म्हणा, हे नाही आहे. अशोक सरांचं सुद्धा जेव्हा तुम्ही डॉक्टरांचीच केबिन, ओटी सुद्धा खरं ऑपरेशन थिएटर ज्याला आपण म्हणतो, इकडे त्यांनी जाऊन जेव्हा परफॉर्म करतात, आसपास असलेले सर्व डॉक्टर्स, ॲक्च्युअल नर्सेस, ॲक्च्युअल इक्विपमेंट्स, या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही ठेवल्या तेव्हा त्यांना ॲक्टिंगमध्ये तर तोडच नाही, पण त्यांना एक जो एक्स्ट्रा एलिमेंट लागतो, जेव्हा आपण जेवणामध्ये मीठ टाकल्याला म्हणतो की त्यांनी तुम्हाला चव येते, ती त्या ॲक्टर्सला तशी मिळते. जितकेही लोकेशन जे असेच आहेत. चौलला आम्ही एक फिल्मचं क्लायमॅक्स शूट केलं. चौलला दत्त मंदिर, आम्ही स्वामींचे परम भक्त आहोत, तिकडे आम्ही जाऊन ॲक्च्युअल दरीच्या काठावरती घेतलेला सीन आहे. एक लहान मुलगा सुद्धा होता आमच्याबरोबर त्यावेळेला. पण अगेन जो आमचा थॉट आहे तो तुम्हाला आता लास्ट सीनमध्ये बघा. थँक्यू सर. थँक्यू. अशोक सर, एक पुन्हा शेवटचा आहे, तुम्हाला पर्सनली वाटतं का की आजची जी काही फिल्म मेकर्सची जी काही जनरेशन आहे ती सिनेमाकडे पद्धतीने अशाच पद्धतीने आणि त्यांच्याकडे प्रयोगशील वृत्ती खूप जास्त आहे. तुमचं एकूणच याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसं? आणि साहिल, ज्यावेळेला दिग्गज कलाकारांसोबत दिग्गज जेव्हा संधी मिळते तेव्हा नक्की फिल्म मेकर म्हणून त्यावेळेला तुझा स्टँड काय असतो? तुला दडपण असतं की आणि ती कुठपर्यंत फिल्म ती कम्प्लीट करायची, ती सगळी प्रोसेस नक्की कशी असते? प्रयोगशील असतोच प्रोड्युसर, कुठलाही प्रयोगशील असतो, कारण मुळात कुठलाही सिनेमा करणं हा एक प्रयोगच आहे. तो एक प्रयोग केल्यानंतर लोकांचा काय रिस्पॉन्सिबिलिटी किंवा तो काय करतो याच्यापेक्षा ऑडियन्सला कसं वाटतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याने कितीही प्रयोग करू दे, ते जर आलेच नाही बघायला तर काय होणार, त्यांच्यापर्यंत जर पोचलंच नाही तर काय उपयोग नाही त्याचा. तेव्हा याच्यामध्ये ऑडियन्सचा पण जास्त आहे. ऑडियन्सला कितपत ते पटेल, कितपत त्याच्याबद्दल त्याची सत्यता हवी. आता सुद्धा आता यांनी विचारलं की तुम्ही तिकडे जाऊन केलं ना, करायलाच पाहिजे. स्मशानाचा सेट तर लावता येत नाही, काय लावणार नाही लावता. हॉस्पिटलला लावायचा, ऑपरेशन थिएटर लावायचा, तो कुठून जाणार सगळी ती ऑथेंटिसिटीमध्ये काहीतरी केलं ना.
म्हणजे लोकांना जास्ती विश्वास ठेवायला ती जास्त उपयोगी पडते. तर पूर्वी व्हायचं असं जेव्हा होत नव्हतं तेव्हा कुठे सेट लावून करायचे. सेट लावणं हे कळायचं त्यावेळेला ठीक होतं. त्यावेळेला आउटडोअरला शूटिंग करणं ही संकल्पना नव्हती. त्यावेळेला स्टुडिओमध्ये शूटिंग व्हायचं. पण आहेत प्रत्येकाच्या मनात विचार वेगळं काहीतरी करायचं. पण ते वेगळं तुम्ही करताना त्याची किती प्रामाणिक राहतात हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर बसलेले लोक आहेत त्यांना कितपत ते भावतं हे सगळ्यात महत्त्वाचं. तेव्हा जास्ती प्रयोग करून पण चालत नाही आणि त्यांना नुसतं फसवण्यात पण चालत नाही की काहीही दाखवून असं तो दोन्ही याला बसवून एक गोष्टीचा विचार नाही करतात त्याच्यात. जसं तुम्ही म्हटलं की दिग्गज कलाकारांबरोबर बोलणं त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात ते डिफिकल्टी किंवा दडपण काय आलं का? तर एक मिसकन्सेप्शन आहे जेव्हा आपण खूप मोठे कलाकार घेतो ते तुम्हाला जास्ती कम्फर्टेबल करतात रॅदर की मी कोण आहे. जसं अशोक सरांबद्दल पण मी जेव्हा कोणाला सांगतो की आमच्या फिल्ममध्ये अशोक सराफ आहेत, माधव सर आहेत, तर लोकांना वाटतं अरे बापरे. तर हे अरे बापरे बेसिकली नाही आहे. जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल प्रेसमध्ये तर ऑलमोस्ट सगळ्यांना कधी ते तुम्हाला अरे बापरे फील नाही करत. पण लोकांना ते एक परसेप्शन आहे की एक स्टार आहेत हे दोघंही. एवढे मोठे स्टार असताना त्यांना एक रुबाब असणार. हे यांचं बेसिकली इतक्या 50-60 वर्षाचा एक्सपिरियन्स फिल्ममध्ये असल्यानंतर तेच तुम्हाला रॅदर कम्फर्टेबल करतात की तुमच्यावर ते प्रेशरच येऊन तुमच्यावर ते प्रेशर आणायला देत नाही. त्यावेळी तुम्हाला ती फ्रीडम मिळते की तुम्ही त्याला सांगू शकता. मला अशोक सरांनी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली जी मी कधी विसरू शकत नाही. जेव्हा आम्ही फिल्म डिस्कस केली, एंड झाली फिल्म शूटिंग, आम्ही भेटलेलो, कसा झाला एक्सपिरियन्स होते, तरी एक गोष्ट सांगितली मला की कायम लक्षात ठेव कितीही मोठा स्टार किंवा ॲक्ट्रेस जे कोण असेल, प्रोड्युसर असतील, जर तुला वाटलं हे योग्य नाही आहे सरळ तिकडे कट कर. मी आहे किंवा दुसरे कोण आहेत लक्षात ठेवू नको. तुला वाटतंय तू कट कर. आता ह्यांच्याकडनं येणं आणि बरेचसे असे लोक म्हणतात की काही सुपरस्टार्स आहेत जे माझ्या रोलसाठी दुसऱ्यांना कमी करा व त्याचा क्लोजअप नको. हे अशा लोकांमध्ये मीडियामध्ये बातम्या येतात की ती त्यांची इन्सिक्युरिटी असू शकते. पण जेव्हा तुम्ही ह्या स्केलला पोचता आणि जेव्हा तुम्ही हे मला म्हणता ज्याची पहिली फिल्म आहे की हे अजिबात कट बिंदास तू कट कर, माझा असेल तरी कट, फिल्म न बघता फक्त शूटिंगच्या बेसवर, तेव्हा मला कळतं की यांच्याबद्दल लोकांना जो एक गैरसमज आहे की एवढ्या स्टारडम नंतर हे काही करत असतील. अजिबात नाही. आम्हाला इनफॅक्ट ज्यांच्या यंग अजून डिरेक्टर्स बरोबर सरांनी काम केले त्यांच्याकडनंही हाच रिस्पॉन्स आहे की त्यांना कम्फर्टेबल करून त्यांनी खूप चांगली ट्रीटमेंट दिली. तर माझं सौभाग्य की मला यांच्याबरोबर काम करायला मिळालं. यांचे माधव सर, भरत दाभोळकर येऊ शकले नाहीत, सगळेच मोठे ॲक्टर्स आहेत. निघालात का त्याच्यातून पोचलं का लोकांपर्यंत? हो म्हणतात तिकडे जाऊन बोंबा मारणार.